ह्यांका झाला का फटकिली का ह्यांका कोण वंदे करून चलत राहतो इतकी चार हिरिया गाय असा खाया नको काहीतरी अवतीच काय नाही जमलं तर रानवडची खान होती रावा झाला हा काय पार्टी काय हो हो हे काय ह्या घरात पुढे करताल्या जीव माझो कंटाळलो हो संसार लोकांनी काय पण ही घरा सगळी दिलं तर शेजाऱ्या होती नावाची नाही एकटी झाली का बोलाक सुरुवात करतो सगळी घरं ऐकल्या औषधापासून सांभाळल्या म्हणून ह्या सांभाळता लागला आम्हाला पण आता जागा नाही खुचरो एक कोणत्या जागा शिल्लक ठेवणार नाही भरपूर असली तरी कोण टाकतो अरे जागा इतका ठेका काहीतरी ठेवा तुमच्या पात्र्या आमच्या कोणतरी घरात तरी सोडली हे सकाळी सोडलं तिथून घरा पुढे पाठची एक सारखं चलत होय पाय माझे गळ्यात किती होणार आणायचा हडे आणायला का कडे पाय कडे आणायला खडे असा चालला आहे बरं वागात बरंच झालं या पोराक सांगलं वाईट कात्री मी ढाकरी घेऊन ये अजून काढण्यासाठी जात नाही दुपार जायची तरी काय हो आहे काय ठरावली असतो बघू येता का बघूया होईच वाईट पाठा मला खाऊ होतं का तुम्ही माझ्या मांडीवर बसणार ते दुपारी चिताळला कोण भुत्ती सगळे हाकायचा हो आणि इथं होता आता दुपारचं येऊन मार गेला होता कुठे तुम्ही कधीची राहून इथं मी बसले वाट बघून बघून कंटाळा नशीब तुझा मी तुला दिसलं होय तू बाई काय झालं काही अभद्र बोलू नका बाबा आता खरंच सांगतो म्हणजे अगो गंगाराम वैतागलो हा कशाला अगो त्यांनी वाली होणार नको मुळे होणार नको पाण्याची भाजी होणार नको दुधी होणार नको एवढं सगळं सगळं त्यांनी पेरलेले नाही किलो होय घरून खायला बघू तुमचं लक्ष होता कुठे अगो खुर्च्या गुन्हा आणायचं चांगल्या गावात गेलं तर बाळा पडायचा झालं बाळ्या गावात गेलं तर कायद्या पडायचा आपल्याला थोडी भाजी देणार होतो ती नाही झाली आता सांगा उगं दिल्या नाही दिल्या तरी मारले गो माका बघल्या घरा बाहेर काढताना पडल्यात ते मारून खाऊन काय तुम्ही गुन्हा घेऊन येता लोकांच्या पडसाद कशी घालताय अगो मी मुली जाणार की हे काढायला का कापायचं तुम्ही असताय इथं मी असतो खुल्या तरी लोणले काय करतो ते बघलं त्याच्यामध्ये लोणले घातलं तुम्हाला भूक नाही का लागली भूक लागली भूक बहुत मोठा चर हा पोरा भूक लागली तर बोलत कशाला सांगितलं तुम्ही यायच्या तुला बोलतो आणलं आणलं काय हाणलं रे ओळखावून काय वाटलं ते वाघ गोळ्यात काही बरं हाणलं वास आला ना चांगला आला ना आज तुपाचा वास येऊन लागले शिरा मारत आहे
काय काय शिरो काय करता अहो बाबा शिरा शिरा काय करता काय हाडून नाही बाळगत मग अगो कोण कंटाळा येईल मग तुम्ही नेहमी नेहमी म्हणतात ना गोड नको तिकट तर घेऊन ये काय भरपूर तिकट घेऊन आले सगळ्याची घडून नाही नाही काय नाही ठेवलं तुमच्यासाठी घेऊन आले मी तुमच्यासाठी एवढं खरं शकते मी माझ्या तुमच्यासाठी कायच नाही अगदी खाणं कायच नाही तुम्ही जेवढं सोयी ठेवते का मग आधी मग जेवण समोर भात सरळ बापाची काय काय समजत मी आधी जेवत नाही एवढं एवढं शेवटात जेव आता बोला पण राहणार का जेवढं नाही का पुसान जेव असू दे आज तुमच्यासाठी ना मी कांदामध्ये घेऊन आले काय सांगितलं मीठ जास्त नाही मागायला बाबा मीठ कशाला मी प्रमाणात पडलाय मी हा दुसरं का बरं झालं सारा खायचं काही ठेवायचं नाही ठेवू नका आणि कसे झाले ना हे मला तुम्ही सांगा मग याच्या पुढे तुम्हाला करून मी अजून घालते आम्ही झाले तुमच्यासाठी आणले आणि सहन करण्यासाठी सुद्धा हो बाबा कांदामध्ये नको होती का माझा खाण्याचा कधी काय म्हणजे कसं आपल्याला वाईट वाटतं का तुझं पोळ घातलं तरी मी वगी घातलंय काही मिरशेगाची कडी घातलं तरी मी काही तुला काय नाही बोल असू द्या काय करा मी नाही खात बाबा मला या गवळीलाच नाही मला आठवण येत. कुणाची आठवण येते तुझ्या औषधी आता आईच्या आठवणीचा संबंध काही साखर एवढ्या दिवस तुला कसा करता बापू झाल्याशिवाय बापाची काय होऊ तर आता तर नाही भाऊ करणं नाही कळलं मला त्याची बाई पोरावत नाही त्याचा सगळा मला ऐकून रडू नका आता परत बांधलेला काय जातं त्याच्या काय बोल 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 आता जेवण घेऊन ये मला होय ना दुपारच्या जेवण घेऊन ये आपण उपाशी आहे माझा जेवण घेऊन ये असू द्या जेवण घेऊन दिला का पोरा होती नाही मग मी अगदी शोधित करता आणि भांडवल माझ्या तोंडात पडले घातल्याशिवाय आपण कधी नाही होऊ खाल्ले असं जेवण करूया आठवणी येत येणार आहे ना असा प्रेम असला की आठवणीवर आठवणी येतच राहणार बायकोच्या काय करणार त्याच्या आहे त्याचा एवढी आठवण येते पण त्याची गाडी करा तेवढी आठवण येते बरोबर की नाही असू द्या काही जाताय काही जात नाही आहे पण काय करणार जाऊन सुद्धा काही उपयोग होत नाही तरी पण बाबा तेवढंच नाही जायचं मी माझ्या मुखातून काहीतरी बोलणार आणि मी तुम्हाला पहिला खात बोलणार
नाही करायची बघतोय या बघाय तर सगळे टकले टकली टकले टकली टकले टकली एकाचा उपयोग झाला आणि दुसऱ्याचा झाला नाही तिसऱ्याचा हे सगळे उपयोगाचे आम्हाला सुद्धा असतील तर थोडा घ्या पाहिजे आम्हाला सुद्धा तुम्हाला हवंय आज मायरणावर काय पाहिलं काय बघलं वाघ दिसायला लागले कोणी नामांकन काय तुझं माझा सकारा हे जर काय पाहत होतात ना हे जर काही तुम्हाला आता दिसलं ते माझे पराक्रम होते ही तुझी खुराक तू बोलली परत काही वर्ष महाराणावर तू येतो तेव्हा वेगळं पहिला होता हल्ली 7 दिवस जाता मी निर्माण केला तुम्ही निर्माण केला तुम्ही कसं काय निर्माण करणार हे मांत्रिक बाबा आहे मांत्रिक बाबा तुम्ही बाबा 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 मांत्रिक बाबा हे तुझे आबा हे तुझे बाबा मी मांत्रिक बाबा हे लोकांचे आबा अरे आबा एवढी वर्ष काबाड कष्ट करतोय काही अपेक्षा उद्या शिकवलं काय कर्म काही दिवस चांगले झाले असं वाटतंय की नाही खूप विचार केलो मोठं श्रीमंत जाऊच्यासाठी काय केलं फक्त विचार करून माणूस धनिष्ठ होत नाही त्यासाठी प्रयत्न सुद्धा करावे लागतात प्रयत्नच केलं पडलं हो कोणते काय केलं या लोकांना दूध पुरवतोय समाजला जो जो मागात ते काय दूध देत हो म्हणून काय केलं भांड्यात थोडा पाणी ठेवलं गायचे 4 झाड उघडलं लोकांना देऊन टाकले पाण्याचा दूध दिलं होता मोठं श्रीमंत लागतं लोकांनी जमिनी वरतर दूध सगळा आणि जमिनीवर होते दूध तुझं जमिनीवर होते तरी परीक्षण केलं मग हे आणि कसं करतो 40 होते तरी 5 आणि काय रे
तुझं पाणी मिळून तू श्रीमंत होणार बघूया तर प्रयत्न करू असं तू श्रीमंत होणार नाही श्रीमंत तसं काही फारसं करण्याची गरज नाही अघोरी पूजा नाही काय म्हणतात ते? आमच्या घराकडे अघोरी यज्ञ करू कुणाच्या पूजा 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 आपण मातेची पूजा नेहमी सकाळी करतो ना अगं ती एवढी पूजा अजून पूजा नको आपल्याला एवढी वर्ष देवीची पूजा करते काय काय करू लागला सकाळी न्याय फुल घालतो तसं काही केलं नाही फक्त समाधान मिळलं ना मग वाका सांग काय असा आपण करतो बरोबर आहे अघोरी पूजा करायला बरोबर आहे पण तुम्हाला येते की मला येते की आम्हा दोघांना येणार तुमचा जर होकार असेल अघोरी मी स्वतः अघोरी पूजा आम्ही करायला तयार आहोत. तुला मी येतो स्वतः आता जाऊया. ही वेळ अघोरी पूजा करण्याची ही वेळ नव्हे अघोरी याग जर का करायचा असेल मध्यरात्रीचा वेळ एरवी धनासाठी कळमळ असते दिवसाचा रात्र पाच नाही दिवस पाच नाही एक दिवस जागी राहील तर मरशी नाही पण त्याला सवय कशी हातभर काय दावण खाल्याने एकदा पडलं का थोड्या वेळाने सुरू करतात घरगुर तुम्हाला हवं असेल असेल तर आम्ही एक दिवस सहन करू होय ना? आज मध्यरात्री तुमच्या घरात पण एक अडचण आहे बाबा. मध्यरात्री तुम्ही पूजा करणार करा. पुष्प कशी मिळणार ती उमलणार नाही ना मध्यरात्री कळलं असणार पुष्प कशी आणायची? हा. अघोरी पूजेला पुष्प लागत नाही दोन श्रीफळ आता नको राहा बाबा. पण श्रीला फळं नाही म्हणलं की ते तो नव्हे श्री श्रीफळ म्हणजे नारळ दोन नारळ पाहिजे. चार लिंब आहे, आहे. 21 टाचण्या टाचण्या आहेत बाबा होय ना आहे लागेल. बाणाचे विडे सुपारी आंब्याची पानं आजर कुंकू हे आहे. कुंकू आहे, हळद आहे, सारं काही आहे. अजून काही पंच धान्याच्या पिठाचं भांड माऊली विचारायचं आहे की काय बाबा माऊली कशाला हो खेळूया ती मग खेळूया पूजा करून सांगता गोरी पूजा बावला तिथे गोरी यांना पोळी द्यायला नको ग माऊलीचा बळी पिठाच्या एका गुऱ्याकडे तरी शेजारी होय ना पिठाचं बाबांचा वाढत चालला हो आता गावठी गावून होत नाही बाबा आता आनंद किती झालं पाऊल वाटत नाही आम्ही दोघांनीच नाही खाव बाबाचे सवंगडी आहेत ना आमच्या हो एक एक असा आहे सवंगडी किती तरी खातो मी माझा असा पुढे करता फिरायला जरी खुशी नाही जेवण तरी घालतो देणार तू मी
जागण जेवतो ना मग तो आधी वाणी वरण खायचं वैतागलो मागायला देतो आता असाच होतो आता वेळ झाला की त्याला रात्री थोडा थांबतो बोला मारून दे आता तो नाही होतो उचलून घेऊन येतो दोन हट कर मनोभक्ष आता मन घेऊन बोलो अरे जिथं कुठे खाण्याला तिथं असेल खायची आहे एकच किती हांडी तुम्ही घेऊन या एक बाबाची आम्ही खाऊया एकच कशाला केळीचा खाण घेऊन खायची आहे अरे संविधान आज मंदिरात तुम्ही आहे आमच्या रात्रीची ओळी काढतात बाबा थांबवलं की तुम्ही आता रात्रीच्या आमच्या घराकडे येतात बरोबर पण काय झालं आमच्या वाडीत कुत्रे हल्ली खूपच झाली असं काहीतरी बघेल तर अजिबात छोट्या चिंता टाकतो उन्हाळ्यात वाटत नाही बाकी काय त्याची चिंता करू त्याची चिंता करू म्हणजे तुमच्या आजूबाजू असणारे शोध मला जाऊ नका Hey!